ओके, माझा आवाज येतोय का? Yes, yes. ओके. सो येस, लेट्स स्टार्ट विथ टुडे सेशन. आय थिंक सोफा चालूच ठेवा. तीन चार मेंबर आज कमी का बरं आले इथं? बाकी तुमचे काही फ्रेंड सर्कल मधले मेंबर आहे का? हा, ऍड्रेस भेटला नाही. ओके, ठीक आहे, काय हरकत, नो प्रॉब्लेम. सो लेट्स स्टार्ट विथ टुडे सेशन. दिसते ना स्क्रीन? ओके. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ दिस. ओके, सो मी ते स्क्रीन शेअर करतोय. ऑनलाईन मेंबर्स, स्क्रीन विजिबल झाल्यानंतर प्लीज मला सांगा. गुड आफ्टरनून सर. स्क्रीन दिसते का? Yes, sir. येस. आता स्क्रीन दिसते का? Yes, sir. ओके, ग्रेट. सो अ व्हेरी वॉर्म गुड आफ्टरनून. सेशन आज थोडं लेट चालू झालं, आय एम सो सॉरी फॉर दॅट. बट नेक्स्ट मंडे पासून सेशन्स एक्झॅक्ट 1:30 वाजता चालू होईल. सो डोंट वरी अबाउट इट. ओके, फाईन. सो लेट स्टार्ट विथ दिस मीटिंग. ओके, ओके. Okay. So, like in the last lecture, just me recording एकदा check करेल. Yeah. So in the last lecture, we have just seen foundation part of Python. तर कोणते कोणते टॉपिक आपण लर्न केले लास्ट लेक्चर मध्ये? येस, String. स्ट्रिंग डिस्कस केला. अजून येस, अजून कोणते कोणते टॉपिक डिस्कस केले? स्ट्रिंगच्या मेथड्स बघितल्या होत्या. त्यानंतर अजून काय डिस्कस केलं? Yes, तुमचा आवाज नीट आलेला नाही, बट इट्स ओके. सो एस्केप कॅरेक्टर डिस्कस केले, राईट? And then we have discussed one more thing, that was indexing, right? आपण इंडेक्सिंग डिस्कस केली. सो आता ह्या सेशन्सला आपण परत पुढे वर्किंग करूया. अँड लेट्स डिस्कस द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस. सो आता आजच्या सेशनचा जो पार्ट आहे तो आपण डिस्कस करणार आहोत लूप. ओके, लेट मी जस्ट ओपन युअर बॅच. So in today's session, we are going to discuss the topic that is going to be loop
ओके. अँड एस्केप कॅरेक्टर डिस्कस केले होते का? इंडेक्सिंग नाही केलेली. ठीक आहे. So in this session this is our fifth session, so we will see indexing, loops and example. Okay. आणि मग जे आपलं सिक्स्थ सेशन असेल, ओके, दॅट इज डे 6, we will discuss regarding the list, okay, which is very important part in your entire development, कारण आपण अरेज डिस्कस करणार आहे. सो बेसिकली आता आपण समजून घेऊया की लिस्ट काय असते आणि कशा प्रकारे आपण त्याला इम्प्लिमेंट करू शकतोय. ओके, सो लेट्स इम्प्लिमेंट दिस. बट त्याच्या आधी मी तुम्हाला गिटहब रिलेटेड थोडंसं आधी आपण डिस्कशन करू की गिटहबवरून कोड कसा डाउनलोड करायचा अँड हाऊ टू वर्क विथ गिटहब. ओके, चला तर थोडंसं आधी ते डिस्कस करूया. तर तुम्हाला गिटहब मध्ये काय असतं? येस, एनीवन नोज अबाउट गिटहब? ऐकलंय कधी? येस, हो सर, आपण प्रोजेक्ट डिप्लॉय करतो. गायत्री, आवाज नाही येते तुमचा व्यवस्थित. येस गायत्री. सर, आपण तिथं प्रोजेक्ट डिप्लॉय करू शकतो गिटहब वरती. येस, माझा आवाज येतो ना प्रत्येकाला क्लिअरली? येस, ऑनलाईन मेंबर्स. Yes, yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes. Okay. So basically GitHub is nothing but it's a version control system. Okay. So it's basically a version control. So आता वर्जन कंट्रोल म्हणजे काय? जेव्हा जेव्हा आपण गिटहब वरती कोणत्याही प्रकारचा कोड किंवा लेट्स से असं एक एक्झाम्पल घेऊया की एक 3 फ्रेंड्स आहे जे फायनल इयरचा प्रोजेक्ट करताय. ओके, so I will give an example, like say here I will just say it's a user. Okay, so let's say total 3 user आहे आपल्याकडे. ओके, जे ऍक्च्युली प्रोजेक्ट वरती डेव्हलपमेंट करताय. सो आपण प्रत्येकाला एक नेम देऊया. सो लेट्स से फर्स्ट नेम इज सूरज, then I will just say Neha, then I will just say रमेश. तर हे 3 प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करताय. आता प्रॉब्लेम काय होतो प्रोजेक्ट डेव्हलपमेंटच्या वेळेस? स्टार्टिंगला कोड खूप कमी असतो, त्यामुळे प्रोजेक्ट वरती तुम्ही जेव्हा वर्किंग करतात तेव्हा तेवढा तुम्हाला कधी इश्यू येत नाही. बट जेव्हा त्याची लाईन ऑफ कोड वाढतो, प्रोजेक्ट मोठा होतो, तिथून तुम्हाला मेजर इश्यूज होतात. आणि असा विचार करा की तुम्ही 2 मंथ्स प्रोजेक्ट वरती काम करताय. किती मंथ्स? 2 महिने प्रोजेक्ट वरती काम करताय आणि अचानक प्रोजेक्टचं वर्किंग बंद झालं. म्हणजे तुम्ही जे 2 महिने काम केलं ती मेहनत पूर्ण वाया जाईल जर तुमचं प्रोजेक्ट चालत नाही तर गिटहब या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करते. जसं आज किती तारीख आहे? 5 तारीख आहे, राईट? टुडे इज द 5th ऑफ जून, राईट? असा विचार करा की तुम्ही 1 जून ला काही कोड केला. ओके, इन द सेम वे तुम्ही 2 जूनला पण कोड केला. ओके, इन द सेम वे तुम्ही 3 जूनला पण कोड केला. सो 3 जूनला पण आपण कोड केला, राईट? 3 जूनला पण आपण कोड केला. सो 1st, 2nd, 3rd, 4th. ओके, आणि 4thला पण सपोज 4thला तुम्ही ऑफ घेतलेला आहे, बट बेसिकली आपण 1st, 2nd आणि 3rd या 3 दिवस आपण कोड केलेला आहे. ठीक आहे, यामध्ये असा प्रॉब्लेम झाला की 5thला तुमचा कोडच रन होत नाही. कोडमध्ये काही इश्यू आला आणि तो कोडच रन होईल. तर गिटहब जर असेल तर तुम्ही ऑटोमॅटिकली जे 3rd जूनला जो कोड केला होता तिथे तुम्ही बॅक जाऊ शकताय. म्हणजे गिटहब मध्ये काय होतं की गिटहबचा ज्यावेळेस तुम्ही कोड अपलोड करता तर कोड अपलोड केल्यानंतर तुम्ही पुढे आणि मागे जाऊ शकताय. याला व्हर्जन कंट्रोल म्हणतात बेसिकली. तर या पर्टिक्युलर लॉजिकला आता असं नाही की तो डे मध्येच असतो. सपोज मी आता कोड केला 10 मिनिटांमध्ये मी त्या कोडला अपलोड केलं तर त्या कोडला तुम्ही सिम्पली परत 10-10 मिनिटांनी 5-5 मिनिटांनी इव्हन 10-10 सेकंदांनी सुद्धा तुम्ही तो कोड अप करू शकताय. तर जेव्हा जेव्हा आपण कोड अप करायचा असतो तर त्याआधी कोडला आपण कमिट करतो. काय करतो? कोडला कमिट. कमिट म्हणजे काय?
की त्या कोडचा आपण एक ब्रेक पॉईंट सेट करतो की जर काही इश्यू आला तर मला त्या लेवलपर्यंत जाता आलं पाहिजे. एक ब्रेक पॉईंट असतं. तुम्ही असं पकडू शकता की ती एक पायरी असते, फर्स्ट सेकंड फोर्थ. असं जर चूक झाली तुमची की चौथी पायरी चुकली, तुम्ही ऑटोमॅटिक तिसऱ्या पायरी लिहू शकताय. तर इथे आपल्याला बॅक अँड फ्लो जाता येतं. आता गिटअप एका मेकॅनिझमवरती काम करतं ज्याला म्हणतात रिपोझिटरी. काय म्हणतात? रिपोझिटरी. रिपोझिटरी म्हणजे असा विचार करा की तुम्ही एक झाड लावलेलं आहे, तर ते झाड म्हणजे तुमची रिपोझिटरी. सो वी विल से इट एज अ ट्री. काय म्हणतो आपण त्याला? ट्री. तुम्ही याला ट्री म्हणू शकताय. ओके. ही जी ट्री असते, तर आता जेवढे डेव्हलपर असतात तेवढे आपण त्या ट्रीच्या ब्रांचेस बनवतो. काय बनवतो? वी ऍक्च्युअली क्रिएट अ ब्रांचेस ओव्हर हियर. तर प्रत्येक ट्रीची एक ब्रांच असते. प्रत्येक ट्रीची काय असते? एक ब्रांच असते. आणि ती जी ब्रांच आहे, तर सॉरी, प्रत्येक ट्रीच्या प्रत्येक युजरची एक ब्रांच असते. मग आता असा विचार करा की सूरज नावाची एक ब्रांच आहे, त्यानंतर नेहा नावाची एक ब्रांच आहे आणि रमेश नावाची एक ब्रांच आहे. ओके. सपोज सूरजने कोड केला लॉग इनचा, नेहाने कोड केला फॉर एन एक्झाम्पल ऍड प्रॉडक्टचा. नेहाने कसला कोड केला आहे? ऍड प्रॉडक्टचा. ओके. आणि रमेशने कोड केला रजिस्ट्रेशनचा. आता मला सांगा, सूरजकडे रजिस्ट्रेशनचा कोड आहे का? नाही. नेहाकडे लॉग इन अँड रजिस्ट्रेशनचा कोड आहे का? नाहीये. अँड द सेम थिंग इज विथ रमेश. रमेशकडे पण तो कोड नाहीये. मग इथे काय होतं, हा जो जेव्हा तुम्ही कोड अपलोड करता तर प्रत्येक ब्रांचला तो कोड अवेलेबल असतो. पण जसं प्रत्येक झाडाचं एक स्टेम असतं, बरोबर ना? प्रत्येक झाडाचं काय असतं? स्टेम असतं. पण जेव्हा झाड उगतं तेव्हा ते स्टेम त्याची पहिली ब्रांच असते. हे तर बरोबर आहे ना? असं डायरेक्ट स्टेम येतं का? नाही. तर बेसिकली काय होतं की प्रत्येक झाडाचं एक जी पहिली ब्रांच असते ती नंतर स्टेम मध्ये कन्वर्ट होते, खोडामध्ये. तर तसंच गिटअप मध्ये पण एक ब्रांच असते जिला म्हणतात मास्टर किंवा किंवा म्हणतात मेन. ही जी ब्रांच असते सर्वांचा कोड या ब्रांच मध्ये असतो. पण हे कसं होतं, तर आपण गिटअपवरून या ब्रांचला एक पुल रिक्वेस्ट पाठवतो. काय पाठवतो? पुल रिक्वेस्ट. आता तुम्हाला लगेच समजणार नाही, बट जेव्हा आपण याचं लर्निंग करणार आहे, ओके, whenever we are going to learn this concept, you will see that we will have that logic with us. ओके. जेव्हा जेव्हा आपण याच्यावरती वर्किंग करणार आहे, whenever we are going to work with this logic, तुम्ही बघाल की लाईक दिस ऍक्च्युअली हॅज दॅट फंक्शनॅलिटी. तर जेव्हा आपण पी आर जनरेट करतो तर लॉग इनचा कोड इथे जातो, प्रोडक्टचा कोड इथे जातो, ओके, आणि रजिस्ट्रेशनचा कोड याच्याकडे असतो. आणि मग सर्व डेव्हलपर काय करू शकताय, चला आता मेनला सर्व कोड आला ना, तर तो कोड सर्व पूल करू शकताय. मग सूरजकडे हा पूर्ण कोड येतो आणि असं डेव्हलपमेंट चालतं. मग जर तीन फ्रेंड जर प्रोजेक्ट बनवत असतील तर प्रोजेक्टचा कोड कॉपी पेस्ट नसतो करायचा. बेसिकली आपण हा मास्टरला मूव्ह करतो आणि मग मास्टरवरून तो कोड पुल करून घेतो. दॅट इज हाऊ द लॉजिक ऍक्च्युअली वर्क्स. कन्सेप्ट समजतोय का जे मी सांगतोय ते? दिस इज व्हॉट द कन्सेप्ट इज ऑल. ओके, समजलंय का ते कसं वर्क होतं? इथपर्यंत क्लिअर आहे प्रत्येकाला? ओके, व्हेरी गुड. चला तर मग आता आपण याला थोडंसं डिटेलमध्ये आता इम्प्लिमेंटेशन करूया. आता मी हे फक्त वरच्यावर सांगितलेलं आहे, पण जेव्हा आपण गिटअपचं ऍक्च्युअल लेक्चर राहील तेव्हा मी हे खूप डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन. ओके, सो डोंट वरी अबाउट इट. आणि या कोडला आपण थोडंसं साईडला मूव्ह करूया. येस, इथे मूव्ह करू. ओके. चला तर मग आता आपण इम्प्लिमेंटेशन करू. सो आता आपण पण एक गिटअपवरती रिपोजिटरी क्रिएट करणार आहे. आता यासाठी मी तुम्हाला UI वरती दाखवणार आहे. याचं कॉन्फिगरेशन वगैरे कसं करायचं हे मी तुम्हाला नंतर शिकवेन, आता काही शिकवणार नाही, कारण त्यासाठी आपलं वेगळं लेक्चर आहे. तर सर्वात आधी मी याला इथे VS कोड मध्ये ओपन करेल. लेट मी क्लोज एव्हरीथिंग. लेट मी किल दिस. आणि इथे गिटअपचं आपल्याकडे एक्सटेन्शन आहे बाय डिफॉल्ट. जस्ट तुम्हाला इथे
इनिशियलायझेशन करावं लागतं. काय करावं लागतं? इनिशियलायझेशन. एकदा तुम्ही इनिशियलायझेशन केलं, आता बघा आपल्याकडे डेज आहे, बरोबर दिसतंय का? तर मी प्रत्येक डे साठी कमेंट क्रिएट करेल. म्हणजे मला भविष्यात वाटलं की नाही मला डे 2 चा कोड परत रिट्राय करायचा आहे, तर तो मी कमेंट थ्रू करू शकतो. सो इथे मी म्हणेल डे 2. ओके, कमिट. खाली आला की इथे डे 2 बघा बरं, दिसतोय का? तसंच मी इथे परत हा पण आपला डे 2 आहे, सॉरी, जस्ट आय विल से डे 2 अँड आय विल सेट कमिट. डे 3 साठी डे 3 ची आपण सर्व फाईल पहिले ऍड करूया. Okay, and just I will say day 3. And now just I will use day 4. इथे मी पब्लिश करेल आणि पब्लिश करून ओके, इथे मी पब्लिश करेल. तर आपल्या बॅचचं नाव काय होतं? PYAIML सेशन 2. ओके, तर बघा इथे तुमचा सर्व कोड ऑनलाईन आहे. आता तुम्हाला जेव्हा मी ही लिंक शेअर करेल, तुम्हाला फक्त काय करायचंय, इथे कोडवर क्लिक करा आणि डाउनलोड झिप म्हणायचंय. आता सपोज मी इथे एक फोल्डर क्रिएट केलं आणि आजचा दिवस म्हणलो डे 5. काय म्हटलं आपण याला? डे 5. ओके, आणि या डे 5च्या आतमध्ये आपण एक फाईल क्रिएट केली जी आज आपण लर्न करणार आहे, ती आहे इंडेक्सिंग. इंडेक्सिंग काय घेतलं नाही का? मी घेतलेलं आहे ना, तेच तर मी म्हणतोय. ठीक आहे, इथे घेतलेलं आहे ना. ओके, सो चला आज आपण स्टार्ट करूया लूप. येस येस. सो इथे लूप डॉट पी ची फाईल मी क्रिएट करेन. ओके, आता बघा जर मी गिटअप वरती आलो तर दिसतंय का इथे पी ची फाईल. जस्ट मी असं म्हणेल की डे 5. बघा लगेच कमेंट केलं मी इथे, आणि याला सिंक नावाचं ऑप्शन असतं. जर इथं मी सिंक केलं तर हा कोड तुम्हाला ऑनलाईन दिसेल. दिसतंय का डे 5? आणि बघा यामधली एक फाईल पण दिसते. फाईलचं नाव काय आहे? लूप डॉट पी वाय. सिम्पल अँड सोबर. ओके, yes. So whenever you are writing a code with Python, okay, sorry, whenever you are writing a code, always remember that की इथे आपण लूपचा यूज करून, सॉरी, इथे आपण गिटचा यूज करून कोड अप करू शकतोय. आता मी हा कोड लोकलवरून डिलीट जरी केला तरी हा कोड कुठे अवेलेबल आहे आता करंटली? या रिपोजिटरी वरती. कोणती रिपोजिटरी? बघा, आणि मी तुम्हाला एक म्हटलं होतं की आता मी ब्रांच क्रिएट नाही केलेली, पण मी एरेज मध्ये तुम्हाला एक पॉईंट दाखवला होता. सगळा कोड कुठे स्टोअर असतो? मास्टर किंवा मेन ब्रांचला. तर इथे जर तुम्ही बघितलं तर कोड बघा कुठे स्टोअर आहे. आता मला वाटलं ना की अजून एक ब्रांच बनवायची, तर इथे आपल्याकडे एक ऑप्शन असतं बघा, दिसतंय की इथे क्रिएट न्यू ब्रांच. तर इथे आपण ब्रांच बनवू शकतोय. आपल्याला हवे तेवढे आपण ब्रांचेस बनवू शकतोय. अँड दिस इज व्हॉट द कन्सेप्ट इज ऑल अबाउट. समजतंय जे मी सांगतोय ते? कन्सेप्ट क्लिअर आहे? व्हेरी गुड. येस येस, ऑनलाईन मेंबर समजलंय का? हे मी खूप बेसिक सांगितलं. Yes, sir. येस, कोड डाउनलोड कसा करायचा आहे? जस्ट तुम्ही त्या रिपोजिटरीवर जा, कोडवरती क्लिक करा आणि डाउनलोड झिप म्हणायचं. अँड दॅट्स इट. इट्स कम्प्लिटेड. ओके, येस. चला तर लक्षात आलंय ऑफलाईन मध्ये तुम्ही थोडे लेट आलात. ओके, नो प्रॉब्लेम.
ओके, सो लेट्स रिझ्यूम इट ना. ओके, हा, त्याआधी सर्वांनी एक काम करा. एक पेपर घ्या इथे ऑफलाईन मेंबरनी. तुमचं नाव, तुमच्या पॅरेंट्सचं नाव आणि मोबाईल नंबर एका पेपरवरती लिहून द्या सर्वांनी. आणि जे ऑनलाईन मेंबर्स आहे त्यांनी त्यांचं नाव, त्यांच्या पॅरेंट्सचं नाव आणि पॅरेंट्सचा मोबाईल नंबर मेन्शन करायचा आहे. ओके, आम्हाला पॅरेंट्सचा ग्रुप क्रिएट करून त्याच्यामध्ये अटेंडन्स टाकायची तुमची, आणि आज तुमच्या पॅरेंट्सला फोन पण जाते. ठीक आहे. येस, सो येस, प्रत्येकाने तो मेसेज ग्रुपमध्ये टाका. तुमचं नाव, तुमच्या पॅरेंट्सचं नाव आणि मोबाईल नंबर, तुमचा नाही, तुमच्या पॅरेंट्सचा. ओके ओके फाईन. सो नाव लेट्स स्टार्ट विथ न्यू टॉपिक. ओके, आणि इथे मी आपल्या प्रोजेक्टमध्ये जस्ट वी विल ओपन अवर डे 5. ओके, विथ VS Code. येस, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्वात पहिला टॉपिक जो लर्न करायचा, स्क्रीन दिसते तुम्हाला प्रॉपरली दिसेल. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण जो टॉपिक लर्न करणार आहे तिथे हे येऊन जाणार आहे बॅनर, त्यामुळे तिथं अंदर येऊन जाईल. सो इन टुडेज सेशन वी आर गोइंग टू स्टार्ट अ टॉपिक दॅट इज कॉल्ड एज अ लूप. ओके, सो मला कोण सांगेल लूप काय असतात? रिपिटेशन. ओके, सो व्हॉट इज अ लूप? कोण सांगेल अजून? Loop is used to perform operation multiple time, म्हणजे रिपिटेशन ऑफ कोड परफॉर्म. एक्झॅक्टली, अगदी बरोबर आहे. एखादा कोड जर तुम्हाला रिपीटेडली यूज करायचा आहे तर त्या केसमध्ये आपण लूपचा यूज करतो. काय यूज करतो? लूप. ओके, वी सिम्पली यूज अ लूप ओव्हर हियर. ओके, सो आता थोडंसं समजून घेऊया लूपला आणि मग त्यानंतर इम्प्लिमेंटेशन करूया. ओके, सो हाऊ टू राईट अ लूप, दॅट विल बी द फर्स्ट पार्ट. सो आता बेसिकली पायथन मध्ये मी दरवाजा बंद करतो. येस, आता डिस्टर्बन्स नाही होणार. ठीक, सो लेट्स स्टार्ट. ओके, सो बेसिकली व्हॉट इज अ लूप? सपोज तुम्ही एक कोड करताय आणि तो कोड तुम्हाला रिपीटेडली हवाय, तर अशा केसमध्ये आपण लूप यूज करतो. आता पायथन मध्ये ना, जर आपण इथे प्रिंट यूज केलं, सपोज मी म्हटलं इथे प्रिंट, आणि आपण जस्ट मध्ये स्मूज ऍड करूया. So just I will say print, and here I will just use hello. So जर तुम्ही टर्मिनलमध्ये ह्या कोडला रन केलं विथ पायथॉन, आय विल यूज 3 loop.py, तर काय प्रिंट होणार आहे आपल्याला? हॅलो, राईट? काय प्रिंट होत आहे? हॅलो प्रिंट होत आहे. बट जर मी यालाच मल्टिप्लाय बाय जर 4 केलं, यू विल सी वन मॅजिकल थिंग दॅट हा हॅलो 4 टाइम प्रिंट करेल. ओके, स्टार्टिंगला एंडला थोडा स्पेस देऊया. किंवा मी जर असं केलं इथे /n, you will see it will print hello 4 टाइम. जर इथे मी 10 केलं तर किती टाइम प्रिंट होईल तो? 10 टाइम प्रिंट होईल. दिस इज समथिंग विच पायथन हॅज अ फीचर फॉर इटरेशन ऑफ लॉजिक. हे पायथनचं एक फीचर आहे. ओके, बट नाव याला तुम्ही लूप नाही म्हणू शकत, याला बेसिकली आपण इटरेशन. सो हाऊ टू राईट अ लूप? लेट्स अंडरस्टँड. So the very first is, in Python we have two kinds of loop, for and while. ओके, हे दोन टाईपचे लूप असतात. त्यानंतर आता फॉर लूप कसं लिहायचं, तर पायथन मध्ये फॉरचा सिंटॅक्स हा थोडा वेगळा आहे. ओके, सो वी यूज अ फॉर ॲज अ कीवर्ड, देन वी यूज अ व्हॅल्यू. ओके, देन वी यूज इन ॲज अ कीवर्ड, आणि इथे आपण सिक्वेन्स ऍड करतो. What we use? A sequelizer. Okay, we use a sequelizer over here. So इथे सिक्विलायझर साठी आपल्याकडे एक मेथड आहे ज्याला बेसिकली म्हणतात रेंज. कोणती मेथड आहे?
रेंज. या रेंजमध्ये तुम्ही एक व्हॅल्यू पास करू शकताय. व्हॅल्यू कोणती असणार आहे? स्टॉप. स्टॉप म्हणजे तुम्हाला किती रेंजचा म्हणजे किती लूप हवाय तो एक नंबर. सो जर मी इथे म्हटलो की मला 5 मध्ये लूप हवाय, ओके, सो दिस विल रन 5 टाइम्स. नाव द गुड थिंग इज दॅट बघा पायथन मध्ये मी सांगितलेलं आहे की पायथन मध्ये कर्ली ब्रॅकेट नसतात. तर जिथे कर्ली ब्रॅकेट स्टार्ट होतं तिथे आपण काय देतो? कोलन. ओके, अँड नाव आय विल हिट एंटर अँड हिअर वी विल जस्ट से प्रिंट. आणि इथे प्रिंट मध्ये मी बघा आता इथे व्हॅल्यू आहे, तर तुम्ही कोणता पण व्हेरिएबल देऊ शकता. आय विल जस्ट से आय ओव्हर हिअर अँड देन आय विल प्रिंट आय. So if I run this loop, you will see it will run from 0 to 4. किती टाइम प्रिंट झाला हा? 5 टाइम्स. तर इथे जी पण आपण नंबर देतो त्या नंबर मध्ये तो प्रिंट करतो. ओके, इफ आय मेक इट 10, this will run 10 times. This will run 10 times. And that is what the concept is. सो जेव्हा जेव्हा आपण कोडवरती इम्प्लिमेंटेशन करणार आहे, तर हा एक पार्ट लक्षात ठेवा की पायथन मध्ये फॉरचा जो लूप आहे त्याचा सिंटॅक्स वेगळा आहे. सिंटॅक्स कसा आहे? फॉर व्हॅल्यू इन हा एक कीवर्ड आहे अँड देन वी यूज सिक्वेलायझर. इथे आपण रेंज यूज करतोय. इथे मेथड बदलतात, फक्त रेंज नसते, मेथड बदलतात. बट आता आपण करंटली काय यूज करतोय? रेंज. लक्षात आलंय सर्वांना? लिहून घ्या. झाले लिहून? व्हेरी गुड. नाव लेट्स मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट वन. ओके, आता या केसमध्ये आता बघा फॉर मध्ये आपण रेंज दिलेली, राईट? रेंज काय मेथड आपली? रेंज. आता ही जी रेंज मेथड असते ना, या रेंज मेथडची ही जी रेंज मेथड आहे, ओके, दिस रेंज मेथड हॅज अ वे और इट हॅज सम पॅरामीटर्स. सो आता रेंज मध्ये कोणते कोणते पॅरामीटर असतात? सो इट हॅज, इफ आय यूज ओनली वन पॅरामीटर इट विल बी अ स्टॉप. इफ आय यूज टू पॅरामीटर, जर मी रेंजमध्ये 2 पॅरामीटर जर पास केले तर पहिलं पॅरामीटर असतं स्टार्ट आणि दुसरं असतं स्टॉप. आणि जर आपण रेंजमध्ये 3 पॅरामीटर जर घेतले तर इथे असतं स्टार्ट, स्टॉप अँड स्टेप. काय असतात? स्टार्ट, स्टॉप आणि स्टेप. सो जर मी एक पॅरामीटर बाय डिफॉल्ट आपण बघितलं, राईट? सो या केसमध्ये ही जी रेंज आहे ही काय प्रिंट करेल? म्हणजे आपण काय पास करतो इथे रेंजमध्ये? एक पॅरामीटर असेल तर स्टॉप. ओके, जर त्या याच केसमध्ये माझ्याकडे 2 पॅरामीटर असेल तर बघा आता आपण असं फॉर आय इन रेंज अँड देन आय विल से स्टार्ट्स फ्रॉम 0 to 10. काय म्हटलं आपण इथे? स्टार्ट्स फ्रॉम 0 to 10. ओके, सो जस्ट आय विल से हिअर प्रिंट आणि या प्रिंट मध्ये आपण पास करूया आय. ओके, अँड जस्ट आय विल कमिट दिस. सो नाउ इफ आय रन दिस यू विल सी हा कुठून प्रिंट होतोय बघा बरं. इट स्टार्ट्स फ्रॉम जस्ट अ मिनिट, जस्ट सो फर्स्ट मी इथे क्लिअर करेल, आता रन करेल. सो इट स्टार्ट्स फ्रॉम 0 to it starts from 0 to
9. सो इटरेशन किती टोटल 10. इटरेशन 10. सो हा जो लास्ट 10 आहे हा इटरेशनचा स्टॉप सांगतो की इटरेशन किती स्टॉप झाले पाहिजे. सो इट विल बी अ 10. ओके, लेट से इथे मी रेंज तर आपण घेतली, राईट. वी हॅव दॅट वन विथ अस. बट इथे मी कॉमा करून इथे मी म्हटलो की मला 2चा स्टेप हवाय. 2चा स्टेप म्हणजे काय, प्रत्येक 2 स्टेप स्किप होतील, तर प्रत्येक तिसरा नंबर तुम्हाला भेटेल. सो इथे जर मी स्टॉप केलं, ओके, यू विल सी दॅट इट विल प्रिंट 2. प्रत्येक दुसरा नंबर तो प्रिंट करेल. 1 विल बी स्किप 2. परत 3 स्किप करेल, 4 प्रिंट करेल. इफ आय मेक इट 3 ओव्हर हियर, you will see that it will give me 0369. तर तो प्रत्येक तिसरा नंबर आपल्याला, म्हणजे जर मी तिसरा जर का पॅरामीटर यूज केला तर तो बेसिकली कशासाठी यूज होतो, कशासाठी यूज होतो, स्टेपसाठी. सो इफ आय यूज 1 parameter it will act as a stop. If I use 2 parameter, first will be start, second will be stop. And if I use 3 parameter, first will be start, first will be start, second will be stop, and third will be steps. ओके. आता रेंजचं एक गंमत अशी आहे की सपोज आता ही जी सिक्वेन्स ही कशी रन होती 0 to 9, तर ही इन्क्रीमेंट होत चालली. बेसिकली ही असेंडिंग ऑर्डर 0 to 9. जर मला हे रिव्हर्स ऑर्डर मध्ये जर हवा असेल इन डिसेंडिंग ऑर्डर, सो इन दॅट केस वी कॅन जस्ट से दॅट स्टार्टिंग मला 10 हवी आहे, एंडिंग 0 हवी, अँड स्टेप्स -1 हवी. अशा केसमध्ये काय होईल बघा, मी इथे जस्ट कमेंट करेल परत एकदा. वरचं सर्व कोड आपण कमेंट करू. सो नाव इफ आय सेव्ह दिस, बघा मी काय केलंय, रेंजमध्ये पहिला पॅरामीटर 10, दुसरा पॅरामीटर 0 आणि लास्ट पॅरामीटर काय आहे -1. सो इफ आय सेव्ह दिस अँड इफ आय ट्राय टू रन, यू विल सी दॅट इट विल प्रिंट इन द डिसेंडिंग ऑर्डर. कसं प्रिंट झालंय, येस, पण स्टार्टिंग कशी झाली आहे आणि एंडिंग 1, कारण मी सांगितलेलं आहे की 0 पर्यंत आलं का स्टॉप करून टाक. सो इफ आय यूज -1, इट विल गो इन निगेशन, म्हणजे रिव्हर्स ऑर्डर, नॉट इन निगेशन, इट विल प्रिंट इट इन रिव्हर्स ऑर्डर. आणि जर आपण कोणताही पॅरामीटर घेतला नाही तर तो पॉझिटिव्ह ऑर्डर म्हणजे असेंडिंग ऑर्डर मध्ये राहतो. इज दॅट क्लिअर टिल हियर? हे क्लिअर आहे? येस, लिहून घ्या.
ठीक आहे. सो झालंय सर्वांचं. व्हेरी गुड. सो नाव वी विल लर्न वन मोर कॉन्सेप्ट. ओके, रिगार्डिंग दिस लूप. आता आपण एक दुसरा लूप समजून घेऊया. तो आहे व्हाईल लूप. आता बघा, बेसिकली व्हाईल जसं बाकी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आहे, सेम लँग्वेज मध्ये, ओके, सेम पॅटर्न मध्ये. सो इफ आय सेव्ह दिस, लेट्स गो टू व्हाईल. तर व्हाईल बाकी प्रोग्रामिंग लँग्वेजेस सारखाच आहे. ओके, बाकी प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये कसं आहे व्हाईल? वी हॅव अ व्हाईल, त्यानंतर कंडिशन, आणि कंडिशन नंतर आपण काय देतो? वी गिव्हन कर्ली ब्रॅकेट्स इन अदर लँग्वेजेस. इथे आपण काय देणार आहे? कोलन. अँड देन वी हॅव अ लाईन ऑफ कोड. ओके, वी हॅव अ लाईन ऑफ कोड. सो लेट्स से की मला एक 1 ते 5 चा काउंटर क्रिएट करायचा आहे. सो आय विल जस्ट से काउंट ॲज 0. आणि इथे आपण कंडिशन अप्लाय करूया. कंडिशन काय आहे? की काउंट मस्ट बी ग्रेटर दॅन और इक्वल्स टू, सॉरी, मस्ट बी लेस दॅन और इक्वल्स टू 5. जोपर्यंत हा काउंटर रनिंग मध्ये तोपर्यंत मी म्हणजे तिथे प्रिंट, अँड हियर आय विल जस्ट से काउंट. काय प्रिंट केलं आपण? काउंट. आणि त्यानंतर आपण काउंटला इन्क्रीमेंट केलं. सो आय विल जस्ट से काउंट प्लस असाइन 1. ओके, सो जर आपण टर्मिनलवरती गेलो आणि त्यानंतर इथे जर मी म्हटलो पायथॉन 3 व्हाईल, you will see, it will just give you an output that 0 to 5. ओके, आउटपुट काय मिळतं आपल्याला? 0 to 5. सो आता व्हाईल मध्ये अजून एक कन्सेप्ट आहे की आपण एक इन्फिनिटी लूप पण रन करू शकतोय. कारण व्हाईल जोपर्यंत कंडिशन सॅटिस्फाईड होत नाही तोपर्यंत तो तसाच रन राहील. राईट? जोपर्यंत कंडिशन सॅटिस्फाईड होती तोपर्यंत तो तसाच रन करेल. कंडिशन जिथे सॅटिस्फाईड झाली नाही तिथून तो ब्रेक होतो. सो इथे जशी कंडिशन जी आहे ही 5च्या वरती गेली म्हणजे काउंट काय झाला असेल? 6. समजतंय ना? हा. सो काउंट जर 6 झाला, या केसमध्ये काय होणार? तो इट विल जस्ट गेट ब्रेक. बट जर मी असं लिहिलं व्हाईल ट्रू, मला सांगा ही कंडिशन कधी ब्रेक होणार आहे का? नाही. सो जर इथे आपण प्रिंट जर केलं लाईक रनिंग, ओके, अँड इफ आय ट्राय टू रन दिस, यू विल सी हा लूप कंटिन्युअसली रन होतोय. दिसतंय का नाही? इट्स कंटिन्युअसली रनिंग. जोपर्यंत मी याला कंट्रोल सी करत नाही तोपर्यंत तो रनच होत राहील. म्हणजे मला ती फाईल टर्मिनेट करावी लागते. ओके, सो लेट्स क्लिअर इट. तर बेसिकली जेव्हा आपण व्हाईल लूप यूज करतो, वी हॅव दिस 2 थिंग्स विथ व्हाईल. वी कॅन गिव्ह अ व्हाईल विथ अ कंडिशन, अँड देन वी कॅन जस्ट यूज प्रिंट और व्हॉट एव्हर स्टेटमेंट यू वॉन्ट टू डू. त्यानंतर आपल्याकडे असतो काउंट, जिथे आपण इन्क्रीमेंट करतो, त्याला डिक्रीमेंट करायचं तर डिक्रीमेंट करू शकतो रिव्हर्स ऑर्डरमध्ये. And once the condition is satisfied, once the condition is not satisfied, if the condition is not satisfied, it will get break. But if I use true instead of condition, it will be always be in infinity. इथे पण जर मी या काउंटला कमिट केलं तर ही कंडिशन कायमस्वरूपी सॅटिस्फाईड असेल का नसेल? कायमस्वरूपी सॅटिस्फाईड राहील, कारण तो काउंटरच आपण इन्क्रीमेंट करत नाही. म्हणजे हा पण इन्फिनिटी मध्ये सरळ होतो. समजतं जे मी सांगतोय ते? सो जर कंडिशन ट्रू असेल, इथे ही पण कंडिशन ट्रूच होती. जर कंडिशन ट्रू असेल कायमस्वरूपी तर तो इन्फिनिटी मध्ये सरळ होतो. अँड दॅट इज व्हॉट द कन्सेप्ट इज. समजलंय? लिहून घे. येस, ऑनलाईन मेंबर कोणाकडे काही क्वेश्चन असेल तर प्लीज विचारा.
येस, कोडला लिहून घ्या सर्वांनी. तुमच्याकडे पॅड जर असेल तर तो चांगला असेल. झालं लिहून तुमचं? ओके, गुड. चला, आता आपण काही अजून कन्सेप्ट समजून घेऊया. ओके, सो वी आर गोइंग टू सी अ कन्सेप्ट दॅट इज कॉल्ड एज अ कंटिन्यू, ब्रेक अँड पास, CBP. ओके, .py. आता हे कन्सेप्ट थोडेसे इम्पॉर्टंट आहे, हे थोडे ट्रिकी आणि इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात. ओके, तर वन बाय वन आपण हे कन्सेप्ट लर्न समजून घेत आहे. लेट्स से आपल्याकडे एक फॉर लूप आहे. लाईक आय विल जस्ट से फॉर इन रेंज and I will just say run from 1 to 20 or from 0 to 20, and just I will say print all. आणि जर मी ते I प्रिंट केला तर त्या केसमध्ये काय होणार आहे? जस्ट I will say CBP. You will see that it will print, just I will use like say only 5 numbers. If I print this, you will see it prints 1 to 0 to 4. Now here is a scenario. जर मी इथे कंडिशन जर यूज केली, if I is equals to 3, just I will say break. काय म्हणतोय आपण? जर I equals to 3 असेल तर काय झालं पाहिजे? ब्रेक. So if I run this program, you will see I will make it now 7. Okay, we will pull this code a bit up. We will just say clear and we will run this. तर किती रन होत आहे सांगा बरं? लूप 3च टाइम इटरेट होतोय, रन होतोय. ज्यावेळेस तो थर्ड टाइम म्हणजे फोर्थ वेळेस येईल तेव्हा तो काय होतोय? ब्रेक होतोय. काय होतोय? ब्रेक होतोय. आपण असं करू शकतो की 1 to 8 आपण घेऊया आणि मी म्हणेल की जेव्हा तो 3 असेल तेव्हा तो ब्रेक झाला पाहिजे. इट विल रन 1 and 2 and थर्ड टाइम इट विल बी गेट ब्रेक. तिसऱ्या वेळेस काय होतोय? तो ब्रेक होतोय. नाव वन मोर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट जर मी या ब्रेकच्या ऐवजी याला कोडला कॉपी करूया, कमेंट करूया आणि ते कंटिन्यू यूज करेल. काय यूज करेल? कंटिन्यू. नाव इफ आय ट्राय टू रन दिस, यू विल सी की त्याने 1 to 3 ला स्किप केलं. 3 ला काय केलं? स्किप. पण त्यानंतर त्याने 4, 5, 6, 7 ला रन केलं. ट्राय टू अंडरस्टँड. 1, 2, 3 ला काय केलं? स्किप. आणि त्यानंतर 4, 5, 6, 7 ला रन केलं. ओके, दिस कॉन्सेप्ट इज कॉल्ड अ कंटिन्यू. तर काय डिफरन्स आहे बरं दोन्ही मध्ये, ब्रेक आणि कंटिन्यू मध्ये? ब्रेक मध्ये तो कोड त्या पॉइंट पर्यंत आल्यानंतर स्टॉप होतो. त्या पॉइंट पर्यंत आल्यानंतर काय होतो? स्टॉप होतो. बट जेव्हा आपण कंटिन्यू यूज करतो त्या पॉइंटला आल्यानंतर तो स्किप करतो. काय करेल तो? इट विल स्किप दॅट लॉजिक. अँड दॅट इज व्हॉट द कॉन्सेप्ट इज ऑफ कंटिन्यू अँड ब्रेक. So break will stop your code, continue will skip the logic. समजतंय? येस. चला इम्प्लिमेंट करा, रन करा, सॉरी राईट डाऊन करा. येस, ऑनलाईन मेंबर, एनी क्वेश्चन टिल दिस पॉइंट? या पॉइंट पर्यंत कोणाकडे काही क्वेश्चन आहे, काही क्वेरी आहे? आपलं लेक्चर 1:30 वाजता असेल दररोज. ओके, येस. येस, कोणाकडे काही क्वेश्चन, काही क्वेरी? No, sir. गुड. No, sir. No, sir. No, sir. ग्रेट.
Okay. Fine. Let's resume it back. Okay. So, yes. आता आपण काही सिनेरिओ अजून बघणार आहे. तर बेसिकली पायथन मध्ये एक कन्सेप्ट आहे ज्याला म्हणतात पास. ओके. तर पासचा अर्थ हा दोन प्रकारे असतो. ऍक्च्युअली त्याचा एकच अर्थ आहे. आपण पण ज्याला पास म्हणतो, पासचा अर्थ काय होतो की मी पास झालो. पास झालो म्हणजे सपोज तुम्ही 11वीत होते, तर 11वी पास होऊन तुम्ही आता 12वीत गेले. तुम्हाला एक पॅसेज भेटला म्हणून तुम्ही पुढे गेले. नापास म्हणजे पास नाही झालो. ओके. सो दॅट इज वर द कन्सेप्ट. सो पास हा मराठी शब्द नाहीच. ओके. सो हिअर वी हॅव अ कॉन्सेप्ट दॅट इज कॉल्ड द पास. आता पास काय असतो समजून घ्या. पायथन मध्ये जर तुम्ही इफ एल्स यूज करताय, इफ यूज केलं तर कंडिशन. सो मी असं जर म्हटलो की 2 इज इक्वल्स टू 2, तुम्ही केअरफुली बघा, पायथनला याच्यानंतर काही कोड हवा असतो. काय हवा असतो? कंडिशन नंतर कोड हवा असतो. जर आपण याला डायरेक्टली रन जर केलं, जर मी याला डायरेक्टली रन जर केलं, यू विल सी मला इथे इश्यू येणार. काय म्हणणं आहे त्याचं की लाईक काहीतरी कोड हवाय इन द इंडेंटेशन ब्लॉक ऑफ. ओके. तिचं असं म्हणतं की मॅन्डेटरी. तर डेव्हलपमेंटमध्ये असं कधी कधी होतं की आपण प्रोजेक्ट बनवतो आणि प्रोजेक्टमध्ये सपोज 5 फंक्शन किंवा एक क्लास किंवा इफ एल्स कंडिशन 4-5, पण आपल्याला लॉजिक माहित नाही की काय इम्प्लिमेंट करायचं. तर आपण कोड लिहून ठेवतो, जस्ट त्याची स्टार्टिंग. बट त्याच्या आतमध्ये काय लिहायचं हे आपल्याला माहित नसतं. बाकी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्ही कर्ली ब्रॅकेट देऊ शकता की चला मी इफचं लॉजिकली कर्ली ब्रॅकेटच झालं, बट पायथनमध्ये ते अलाव नाही. तो पायथन यूज अ कीवर्ड कॉल्ड एज अ पास. पास काय करतं, तुम्ही एक लाईनचा कोड न पण लिहिता तो कोड अलाव करतो. पास कीवर्ड काय करतं, एक पण लाईनचा कोड न लिहिता तुम्ही ते अलाव करू शकता. जसं इथे फॉर लूप आहे. मी म्हटलं की ठीक आहे मला फॉर यूज करायचं आहे, पण बघा याचं काय म्हणणं आहे की तुम्ही काहीतरी कोड लिहा. इथे जर मी असं लिहिलं ना पास, याचा अर्थ असा की मी फ्युचरमध्ये याचा यूज करेन. आता मला याचा काहीच कोडचा यूज नाही करायचा, पण फ्युचरमध्ये मला काय आहे त्याचा यूज आहे. दॅट इज व्हॉट द पास इज ऑल. सो पासचं काम काय असतं, जस्ट कीप करंट इटरेशन, म्हणजे आत्ताची आलेली वेळ टाळायची, तेवढंच पासचं काम राहतं. आणि फ्युचरमध्ये आपण त्याचा यूज करू शकतो. ओके. जसं मी म्हटलं की असाइनमेंट कम्प्लीट झाले का, तुम्ही काय विचार नाही सर आम्ही सोमवारी करणार आहे, यू आर युझिंग पास. तरच असाइनमेंट झालंय का? झालं. व्हेरी गुड. बट येस टेक्निकली दिस इज व्हॉट द लॉजिक. ओके. ऑनलाईन पायथनचे खूप सारे प्ले ग्राउंड्स आहेत, तुम्ही ऑनलाईन पण ट्राय करू शकता. ओके. पायथनचे प्ले ग्राउंड्स आहे अवेलेबल. प्ले ग्राउंड म्हणजे खेळायला नाही, कोड करायला. ठीक आहे. काही मेंबरला वाटतं की खेळायला पण मैदान आहे काय. ओके. असं नाही. तिथे काय तुम्हाला मैदान साप भेटणार नाही पायथन. ओके. सो यू कॅन जस्ट ट्राय दॅट. इथपर्यंत कोणाला काही क्वेश्चन आहे, काही क्वेरी? कोणालाच नाही. ओके. फाईन. तर इथे जो सर्वात मेजर पार्ट होता तो आपण समजून घेतले लूपचा. आता लास्ट पार्ट आपण लूपचा समजून घेणार आहे, तो आहे नेस्टेड लूप. काय टॉपिक आहे? नेस्टेड लूप. सो आय विल जस्ट से नेस्टेड लूप डॉट पी वाय. आता नेस्टेड लूप म्हणजे काय असतं बरं? नेस्टेड म्हणजे काय? आपण नेस्टेड इफ एल्स बघितला होता ना, तर काय असतो बरं नेस्टेड म्हणजे? लूप मध्ये लूप अजून. व्हेरी गुड. एका लूप मध्ये अजून एक. नेस्टेड म्हणजे काय? एखाद्या गोष्टीमध्ये दुसरी गोष्ट. ओके. त्याला बेसिकली काय म्हणतात? नेस्टिंग. सो सपोज आपल्याकडे एक फॉर लूप आहे. ओके. जस्ट आय विल से इन फॉर आय इन रेंज, आणि मी म्हटलं की मला 10 पर्यंत रनिंग करायची या लूप. तर इथे आपण त्याला प्रिंट करू शकतो. आय कॅन जस्ट से प्रिंट I. So it will run from 0 to 9. हा 10 वेळेस रन होईल. ओके. नाव व्हेरी इम्पॉर्टंट. इफ आय जस्ट से दॅट आय हॅव दिस लूप विथ मी. ओके. बट मला याच्या आतमध्ये अजून एक लूप रन करायचा आहे. सपोज जो आउटर लूप आहे ना तो 2दाच रन करायचा आहे, पण मला त्याच्या आतमधला जो लूप आहे ना हा अजून 2 वेळेस रन करायचा आहे. सो वी कॅन यूज अ लूप इन लूप फॉर, फक्त इथं आपल्याला की चेंज करावी लागते. जे ओके इन रेंज
then I will just say run 3 times. तर आता मला सांगा याच्या आतमध्ये जर मी हा I कॉमा J असं जर लिहिलं, just tell me how many times this loop will run, this internal loop. Single time. This will run 3 times. This outer will run 2 times. तर Times. टोटल इटरेशन किती होतील? 5. कसं काय? ती ऍडिशन आहे का? 6. 6 मल्टिप्लिकेशन. अरे Six. कन्सेप्ट समजतो का बाळा? हा फर्स्ट टाइम रन झाला, त्याने आतमध्ये हा लूप किती वेळेस रन केला? 3. मग हा दुसरा टाइम रन झाला, त्याने आतमधला लूप किती वेळेस रन केला? 3 + 3 6. So it will actually the internal will run 3 6 times. ओके, जर मी इथे याला 10 टाइम दिला, आता मला सांगा J प्लस I हे इटरेशन किती वेळेस रन होते? J plus I. J विथ I इटरेशन किती प्लस रन होते? हा 10 आहे, हा प्रत्येक वेळेस 3 वेळेस रन करेल, म्हणजे एक बाहेरचा लूप आतल्या लूपला 3 वेळेस रन करेल. सो 10 मल्टिप्लाय बाय 3 it will be 30. जेवढा 30. बाहेरचा लूप आहे त्याला मल्टिप्लाय बाय आतला लूप. ओके, चला तर Yes. मी इथे 2 म्हणेल आणि इथे 3. तो अपेक्षा अशी की हा किती वेळेस रन होईल? 6. बघा, पहिल्या वेळेस I किती होता? 0. आतला लूप पण 0 होता, परत I 0 होता, आतला लूप 1, I 0 आतला लूप 2. म्हणजे या लूप पर्यंत जायला हा लूप संपला पाहिजे, तरच मी आउटर लूपला जाऊ शकतोय. समजतंय का जे मी सांगतोय ते? व्हेरी गुड. सो आय जस्ट हॅव 0 0 0 1 0 2 0 3. बघा, जेव्हा परत हा फर्स्ट पासून स्टार्ट झाला तेव्हा इथे काय होतं? हा आतला परत 0 पासून स्टार्ट. तो 0 1 0 1 2 आणि 1. क्लिअर इथपर्यंत सर्वांना? दिस इज व्हॉट द नेस्टेड लूप इज ऑफ. चला याला लिहून घेऊ. सर्वांनी लिहून घ्या. Yes. Also, we are going to take a 5 minutes of break. So we will have a break of 5 minutes and then we'll resume it. So it's okay. Yes. या पॉइंट पर्यंत कोणाला काही क्वेश्चन आहे? सो आतापर्यंत आपण काय काय बघितलं? सो वी हॅव सीन दॅट की लूप 2 प्रकारचे असतात, फॉर आणि व्हाईल. ओके, त्यानंतर आपण हा पण एक कन्सेप्ट बघितला की पायथन मध्ये फॉर लूप जो असतो तो थोडा वेगळ्या प्रकारचा सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स कसा आहे फॉर लूपचा? फॉर इट्स व्हॅल्यू इन कीवर्ड अँड देन रेंज मेथड. ओके, तर इथे सिरियलायझर असतो, वेगवेगळे मेथड असतात, त्यापैकी आपण कोणती मेथड वापरतो आता? रेंज मेथड. देन वी हॅव लर्न वन मोर कॉन्सेप्ट, दॅट इज की जसं फॉर लूप असतो तर व्हाईल लूपचा जो सिंटॅक्स आहे हा ट्रॅडिशनल सिंटॅक्स सारखा आहे, त्यात वेगळेपणा काही नाही. पण व्हाईल लूपला इन्फिनिटीमध्ये पण आपल्याला मूव्ह करता येतं. ओके, त्यानंतर आपण अजून एक कन्सेप्ट बघितला, तो म्हणजे कंटिन्यू, ब्रेक अँड पास. काय काय डिफरन्स आहे बरं दोन्हीमध्ये? तिन्हीमध्ये काय डिफरन्स आहे? कंटिन्यू म्हणजे काय? स्किप करणं. स्किप करतो. येस. ब्रेक म्हणजे काय? त्या कोड पर्यंत आल्यानंतर स्टॉप करतो. व्हेरी गुड. आणि पासचा काय यूज होतो? जर आपल्याला फ्युचरमध्ये काही कोड एक्सटेंड करायचा आहे, पण आता मला फक्त त्याची इम्प्रेशन लिहायची, सो वी कॅन यूज अ पास. पास काय करेल? त्या पर्टिक्युलर वेळेला पास करून दे. सो इट विल से ओके, I have 2 equals to 2. I don't know what to do with it, but we have in future some plan about it. So इथे आपण तो यूज करू शकतो. सेम मी इथे लूपला पण केलं. अशा केसमध्ये पायथन एरर देत नाही. ओके, दॅट इज व्हॉट द कन्सर्न इज. गुड. सो नाउ
let's move forward, okay? And let's implement that point over here. येस, मी सर्वांना पॅरेंट्सच्या डिटेल टाकायला लावल्या होत्या. ऑनलाईन मेंबर्स, तुमच्या पॅरेंटचे डिटेल्स शेअर करा. तुमचं नाव, त्यानंतर तुमच्या पॅरेंटचं नाव आणि मोबाईल नंबर चॅटमध्ये लगेच मेन्शन करा. इट्स एन अर्जंट. Yes. Okay. Now, let's move towards the next part. Okay. चला आता काही एक्झाम्पल्स घेऊया. तर सगळ्यात पहिलं आपण एक्झाम्पल घेणार आहे ते म्हणजे सपोज आपल्याला एक जस्ट विल टेक अ फर्स्ट एक्झाम्पल. जस्ट एक्झाम्पल डॉट पी वाय. सपोज मला एक पॅटर्न प्रिंट करायचा आहे, परफेक्ट बॉक्स. कोणता पॅटर्न प्रिंट करायचा आहे? परफेक्ट बॉक्स. तर कसा करू शकतोय बरं? आणि ते टाकायचं लूप आणि कंडिशन टाकून तिथं स्टार वगैरे काय प्रिंट करायचे. यस, व्हेरी गुड. हा एक ऑप्शन आहे. मी सांगतो काय सांगितलं कॅन्डिडेट. मी त्याला सांगितलं की कंडिशन, तुम्हाला एक सर्टन कंडिशन द्यावं लागेल आणि मग तो लूप अप्लाय होईल. बट मला असं न करता शॉर्टकट यूज करायचं. सो लेट से स्क्वेअरची जी साईज आहे, विल जस्ट से स्क्वेअर साईज. सपोज स्क्वेअरची साईज आहे 5. किती स्क्वेअरची साईज? 5. सो इथे मी म्हणेल फॉर आय इन रेंज. रेंज काय देणार आपण? स्क्वेअरची साईज. आणि मग मी इथे म्हणेल प्रिंट. Okay, let's say I just want to print star. Multiply by square size. आता काय होईल इथे आपला? If I try to run this with example, I will get a perfect square. येतोय? Perfect square, right? Let's clear this. याला जर आपण स्पेस जर नाही दिली तर हा या प्रकारे प्रिंट होईल. ओके. सो जर स्पेस दिली तर तो परफेक्ट स्क्वेअर वाटतो, कारण स्टारची साईज तेवढी नाही आणि हाईट जी आहे ती मध्ये गॅप आहे हाईट मध्ये, त्यामुळे मी एक 4 पिक्सलचा, त्यामुळे आपण काय केलं, त्याला स्पेस दिलं. सो इट लुक्स लाईक अ परफेक्ट. सपोज मला एक परफेक्ट ट्रायंगल प्रिंट करायचं असं, कसं करणार बरं? सिंपल आहे. जिथे स्क्वेअरची साईज घेतलेली तिथे फक्त आय घ्या. काय करायचं आपल्याला? आय. पण इथे एक प्रॉब्लेम असेल, आय बाय डिफॉल्ट 0 असेल. आय काय असेल बाय डिफॉल्ट? 0. तर आपण असं करूया, मी म्हणेल स्टार्ट विथ 1 अँड साईज मस्ट बी +1. अँड नाव यू विल सी इट वर्क्स. इट वर्क्स. ओके. आता स्क्वेअर करंटली असा आहे. जर मला असा हवा असेल तर, म्हणजे स्टार्टिंग मॅक्सिमम हवी आणि मग मिनिमम हवा आहे, तर करंटली इन्क्रीमेंट कसं होत आहे? करंटली इन्क्रीमेंट कसं होत आहे? कसं होतं इन्क्रीमेंट? 0 टू अप, लो टू अप, असेंडिंग ऑर्डर मध्ये, बरोबर ना? तर आपण एक कन्सेप्ट लर्न केलेला आहे की जी रेंज असते, रेंज मध्ये 3 पॅरामीटर देत आहेत. किती देत आहेत? 3 पॅरामीटर. सो जर मी असं लिहिलं फॉर आय इन रेंज, ओके, बघा मी इथे काय म्हणेल, स्क्वेअरची साईज +1 आणि 1 पर्यंत मला हवा. पण इथे जर मी -1 जर घेतलं तर हा डिसेंडिंग मध्ये रन होतो. बघा ते आपण प्रिंट करूया. सो इफ आय जस्ट से क्लिअर अँड रन, तर हा कसा प्रिंट झाला? आय विल स्टार्ट इट फ्रॉम 0. ओके.
5 4 3 2 1 झालाय प्रिंट? झालाय प्रिंट? येस. सो मला आता स्क्वेअर तसे प्रिंट करायचे. सो आय कॅन जस्ट से दॅट रिव्हर्स ऑर्डर मध्ये असा ट्रायंगल होता तर असं न करता असा करूया. सो आता मी काय करते ते स्टार स्टार and then I will say multiply by I. Multiply by I. So इथे जर आपण याला प्रिंट केलं, it will have that time. So असं जर हवा असेल तर वेगळ्या प्रकारे. समजताय? परफेक्टली करताय? येस. इथपर्यंत कोणाला काही क्वेश्चन काही? सर एकदा पुन्हा सांगतात का? हा बघा, डिसेंडिंग ऑर्डर कशी प्रिंट करायची ते आपण समजून घेऊ. ओके, सो जस्ट आय विल से फॉर I इन रेंज, आणि रेंज मध्ये तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू पहिली द्यावा लागते, मिनिमम व्हॅल्यू दुसरी द्यावा लागते, आणि -1 द्यावा लागतो. -1चा अर्थ होतो डिसेंडिंग ऑर्डर. -1 म्हणजे काय? डिसेंडिंग ऑर्डर. ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके, आणि हा डिसेंडिंग ऑर्डर तुम्ही आता प्रिंट करू शकता. सो इथे मी म्हणेल प्रिंट ऑफ I, तर तो रिव्हर्स प्रिंट होईल. मग आता मी इथे आपण एक कन्सेप्ट बघितलेला आहे, जर प्रिंट मध्ये मल्टिप्लाय जर केलं तर तो तेवढ्या टाइम ते प्रिंट करतं. बरोबर आहे ना? याला जर मी असं म्हटलं की 5 पासून मला प्रिंटिंग हवी, सो त्याने काय केलं, पहिला 5 4 3 2 1. मी जर याला म्हटलं की लाईक A मल्टिप्लाय बाय I, तर A कसे प्रिंट होतील? पहिले 5 4 3 2 1. याला जर आपण गॅप जर दिला तर तो तसा प्रिंट होईल. 4 3 2 1. पहिली रो 4 ची, मग 3 ची, मग 2 ची, मग 1 ची. ओके, आता सपोज हे इनपुट तुम्हाला युजर कडून घ्यायचंय, तर तुम्ही असं म्हणू शकताय इनपुट, ओके, एंटर ट्रायंगल साइज, ट्रायंगल साइज, आणि युजर कडून आपण ती साइज घेऊया. सो इट विल बी साइज. ओके, इट विल बी साइज, आणि ही साइज मी इथे पास करेन. बट येताना आपल्याला व्हॅल्यू कशी येते इनपुट मधून? नंबर जरी घेतला तरी स्ट्रिंग. सो याला आपल्याला काय करावं लागेल? इंट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो वी विल से इट ॲज अ इंट. And now if I clear this, and if I just say run Python example, आम्हाला साईज विचार, सांगा बरं साईज किती हवी? काही नका सांगा, असं प्रॉपर सांगा. 7. परत आम्ही परत एक घ्या, अजून एका नंबर सांगा, कोणी पण, ऑनलाईन ऑफलाईन. 12. It will have 12. ओके, सो तुम्ही हे प्रिंट करू शकता विदाउट एनी इश्यू. क्लिअर इथपर्यंत प्रत्येकाला? व्हेरी गुड. सो नाउ वी विल सी वन मोर कॉन्सेप्ट. ओके, लेट्स से दॅट एक अजून एक एक्झाम्पल घेऊया. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल असं आहे की आपल्याला काय करायचंय, एक पासवर्ड असेल, आणि तो पासवर्ड आहे पासवर्ड, आणि तो पासवर्ड आहे लाईक 1 2 3 4, आणि आपल्याला युजरला विचारायचंय. आता इथे आपल्याला कंडिशन चेक करायची की पासवर्ड जर 1 2 3 4 असेल तर इट्स गुड. जर नसेल तर आपल्याला युजरला विचारायचंय की पासवर्ड काय हवा आहे. सॉरी, काइंडली एंटर अ पासवर्ड. युजरने जर पासवर्ड एंटर केला तर आपण चेक करणार की पासवर्ड बरोबर आहे का चुकीचा आहे. जर चुकीचा असेल तर आपण प्रिंट करणार इनकरेक्ट पासवर्ड, प्लीज एंटर अगेन. आणि जर तो ओके असेल
तर आपण म्हणणार लॉग इन सक्सेसफुल. पण जोपर्यंत पासवर्ड चुकीचा असेल तोपर्यंत मला त्याला प्रत्येक वेळेस सांगायचं की एंटर पासवर्ड. काय करायचं आपल्याला? प्रत्येक वेळेस सांगायचं एंटर अ पासवर्ड. चला आता. सो जस्ट हिअर आय विल यूज अ लूप. तर इथे मी लूप यूज केला. सॉरी, आय विल यूज अ लूप लाईक वाईल लूप. आणि मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करेल. व्हेरिएबल विल बी युजर पास वर्ड अँड बाय डिफॉल्ट इट विल बी एम्प्टी. आणि ते मी म्हणेल युजर पासवर्ड इज नॉट इक्वल्स टू पासवर्ड. जर युजर पासवर्डच्या नॉट इक्वल्स टू असेल तर अशा केसमध्ये इन दॅट केस वी विल से दॅट डू वन थिंग, टेक अ युजर पासवर्ड फ्रॉम इनपुट. काय म्हटलं आपण? टेक अ युजर पासवर्ड फ्रॉम इनपुट. आणि आपण असं म्हणू एंटर पासवर्ड. ओके, आणि युजर कडून आपण पासवर्ड घेतो. आणि जर हा व्हाईल ब्रेक झाला तर मी इथे प्रिंट मध्ये प्रिंट करेल दॅट लॉग इन सक्सेसफुल. लॉग इन सक्सेसफुल. So see, now I will clear this and we will run this. So I'm so sorry. We will take example. Okay. We will take example 2. Enter password. Password काय आपला? 1 2 3 4. इथे मी त्याला काय करेल? इथे मी म्हणेल A. परत विचारतोय B. परत विचारतोय C. आता 1 2 3 4 देतो. लॉग इन सक्सेस. म्हणजे वाईल काय होईल? जोपर्यंत आपली कंडिशन सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत तो विचारतच राहील. तोपर्यंत तो काय करेल? विचारतच राहील. ओके. यस. एनी क्वेश्चन? मॅडम झोपू नका. हा, जास्त गारवा झालेला आहे. फॅन बंद करावा लागेल. ओके, नो प्रॉब्लेम. थोडं फिरून येतं का? ओके. येस. सो एनी क्वेश्चन, एनी क्वेरी टू क्लिअर? बघा, कन्सेप्ट खूप सिम्पल आहे. आपण काय केलं? व्हाईल लूपचा यूज केला आणि प्रत्येक वेळेस चेक केलं. जर व्हाईल चुकीचा असेल तर एंटर कर. ओके, हे प्रत्येक लँग्वेज मध्ये वर्किंग होता हे लॉजिक. येस. एनी क्वेश्चन, एनी क्वेरी? गुड. चला, हे एक्झाम्पल लिहा बरं. पहिलं कोणतं एक्झाम्पल आहे आपलं? ट्रायंगलचं. त्याच्या आधी परफेक्ट स्क्वेअरचं होतं. ही साईज तुम्ही युजर कडून घेऊ शकताय. ओके, रिमेंबर, ही जी साईज आहे ही युजर कडून घेऊ शकताय. येस, दोन्ही पण एक्झाम्पल लिहा. मी दोन्ही पण फाईल नेक्स्ट टू इच अदर ठेवतोय आणि एक एक लिहून. तुम्ही सगळे आपल्या आपल्या बॅच मध्ये झालात ना जॉईन, पायथन 2 वगैरे मध्ये? ते सरांना कॉल करतात.
ओके, झाले सर्वांच लिहून? सेकंड एक्झाम्पल लिहा. येस, ऑनलाईन मेंबर झाले लिहून? Yes, sir. ओके, गुड, व्हेरी गुड. Yes, sir. ओके, गुड, Yes, sir. फाईन. स्क्रीनवरती कोणी काही लिहू नका. ओके, सो आज आपण लूपचा कॉन्सेप्ट घेतला. ओके, इथे तुमचं फाउंडेशनचे टॉपिक सर्व संपले. फाउंडेशन. आता इथून पुढे कॉम्प्लेक्स डेटा टाइप्सचे टॉपिक चालू होतील. म्हणजे आता आपण इथून पुढे मॉडरेट लर्निंग वरती येणार आहे. म्हणजे आतापर्यंत जे टॉपिक होते हे सोपे टॉपिक होते, खूप सोपे. याला आता थोडे मॉडरेट टॉपिक येते. सो मॉडरेटमध्ये आपण टपल्स, त्यानंतर परत जेनेरिक्स, ओके, त्यानंतर परत लिस्ट, डिक्शनरी, ओके, त्यानंतर परत डेफ्स म्हणजे फंक्शन्स, स्कोपिंग, हे कन्सेप्ट लर्न करणार आहे. सो इथून पुढचे जे लेक्चर आहे, पुढचा वीक हा तुमच्यासाठी थोडा महत्वाचा असेल. ओके, आणि प्रॅक्टिकल्स पण जास्त असतील त्याच्यामध्ये. ओके, सो त्यामुळे थोडंसं प्रॅक्टिकल वरती भर द्याल. आणि नेक्स्ट सेशनमध्ये प्रत्येक कॅन्डिडेटने नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला तुमचे प्रोजेक्टचे टायटल्स फायनल करायचे, जे तुम्ही फायनल इयरला करणार आहात. ओके, फायनल इयरचं तुमचं प्रोजेक्टचं टायटल फायनल करायचंय. आता तुम्हाला समजत नसेल की टायटल काय करायचं, तर तुम्ही सिम्पली चॅट जीपीटीला विचारू शकताय. मी दाखवू का तुम्हाला? हा, व्हेरी गुड. सो लेट से तुम्ही चॅट जीपीटीला काही प्रश्न विचारू शकताय. ओके, असं सांगू नका की तुम्ही खूप हुशार आहे चॅट जीपीटीला, तर मी सांगेल तसंच सांगा त्यांना. ठीक आहे, सो कसं सांगू शकताय तुम्ही? असं म्हणू शकता दॅट वी आर अ फायनल इयर ऑफ स्टुडंट्स
of diploma, sorry, we are final year diploma students of computer. जी पण तुमची ब्रांच आहे. ओके. त्याच्यानंतर we have a final year diploma project and currently we are going with ITR, that is internship program of 90 days with Python data science. मी एक्झाम्पल घेतो डेटा सायन्स. तर हा आपला मशीन लर्निंगचा आहे, बरोबर. सो आय विल जस्ट से पायथन मशीन AIML, सिंपल अँड सोपं. AIML, व्हेरी गुड. AIML, okay. Python AIML. We need to create a final year project which will be of moderate logic of AIML, okay, but which must not be more simple and more harder. It must suits to the norms as per given by MSBT board. जी पण तुमची डिप्लोमा बोर्ड आहे, पॉलीचा बोर्ड आहे. ओके. So we request to provide some unique final year project titles with their basic understanding, that is a basic abstract. You can provide us 5 right now, 5 titles with their basic abstract and basic understanding. If we want more, we will type more. Okay? Project must be unique and also provide us a basic understanding that what type of libraries we may be using in this project, like NumPy, Pandas, etc., etc. Okay. And also provide us a topic names of AML which will be included in this particular project. So याने काय होईल, तुम्हाला हे लक्ष देईल की काय काय टॉपिक पण आपण याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो, सो दॅट तुम्ही त्याला अजून लर्न करू शकताय. बघा मी प्रॉम्प्ट व्यवस्थित दिलेला आहे. ओके. आता हे टाईप करायला वेळ लागतो, सो मी हँडीचा यूज केलेला आहे. ओके. सो बघा, AI बेस्ड स्टुडंट परफॉर्मन्स प्रेडिक्टर. बघा याने सांगितलेलं आहे बेसिक अंडरस्टँडिंग. दिस सिस्टम विल प्रेडिक्ट वेदर द स्टुडंट मे स्कोर गुड मार्क्स or required academic support, the attendance, assignment submission, internal marks, study hours, previous semester performance. याच्यावरून आता AIML मध्ये टॉपिक मशीन लर्निंग, ओके, क्लासिफिकेशन अल्गोरिथम, डेटा व्हिज्युअलायझेशन, ओके, देन प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स. ओके. आता इथे त्यांनी लायब्ररी सांगितलेली अँड वी आर गोइंग टू यूज दिस. ओके. येस. सो तुम्ही या प्रकारे बघू शकताय फेक न्यूज डिटेक्शन युझिंग ML मशीन लर्निंग. सो बघा या टाईपची जर का तुम्ही टायटल जर फायनल केली, इट्स डन. तुम्ही लर्निंग डेव्हलपमेंट स्टार्ट करू शकताय. ओके. आणि हे प्रोजेक्टचे टायटल तुमच्या स्टाफ सोबत फायनल करा. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर. तुमच्या स्टाफला तुम्ही जेवढ्या लवकर नावं द्याल तेवढ्या लवकरला टॉपिक फायनल होऊन जाईल. सो असं नाही होणार की मग 2 ग्रुपचे टायटल सेम असतील आणि तुम्ही तुमच्या स्टाफला हे सबमिट करा, ओके, की आम्ही हा प्रोजेक्टचा टायटल फायनल केलेला आहे. सो जर दुसऱ्या ग्रुपनं हा प्रोजेक्टचा टायटल आणला तर ते तिथेच क्लिअर होऊन जाईल. ओके. क्रॉप डिसीज डिटेक्टर, सिंपल अँड सोबर. ओके. क्लिअर इथपर्यंत. बस या प्रकारे तुम्हाला प्रॉम्प्ट यूज करायचा आहे. सो मी चॅटमध्ये हा प्रॉम्प्ट टाकेल, तुम्ही यूज करा. ओके. मी चॅटमध्ये हा प्रॉम्प्ट टाकलेला आहे, तुम्ही हा यूज करू शकताय. ठीक आहे. आणि ज्याला हा प्रोजेक्ट प्रॉम्प्ट हवाय अजून, तर इथे मी प्रोजेक्ट प्रॉम्प्ट असं मेन्शन करेन. आणि त्या पेस्ट करू. ठीक आहे. अँड आय विल कमिट दिस कोड विथ डे 5. आता कोड तुमच्याकडे पूर्ण आहे, तुम्ही डाउनलोड करू शकताय. फक्त काय करायचंय, ती मी जी लिंक शेअर करेल त्या लिंकवर जायचं आणि डाउनलोड झिप म्हणायचं. दॅट्स इट. ओके. इथे बघा, इथे जर रिफ्रेश केलं तर प्रोजेक्टचा प्रॉम्प्ट पण आलेला आहे. बघा डे 5 मध्ये आलाय का, बघा बरं. बघा इथे. आणि जे पण कोड शिकवले ते सर्व कोड आलेले. तर आतापर्यंत जे 5th डेचा कोड हा पूर्ण आलेला आहे तुमच्यापर्यंत. क्लिअर सर्वांना. व्हेरी गुड.
येस, तर मी आता अटेंडन्स घेतोय. ओके, सर्वांनी अटेंडन्स द्या. येस, अटेंडन्स सर्वांनी द्या. सगळ्यात पहिला MIT यावला. सायली प्रेझेंट आहे, पेन आहे. येस, सायली इज प्रेझेंट. ओके, आदित्य आदित्य बागल आदित्य बागल absent. त्यानंतर आहिरे समाधान प्रेझेंट आहे का? हा, डेटा सायन्स. ठीक आहे. त्यानंतर अभिजित प्रेझेंट सर. ओके. आहेर किरण प्रेझेंट आहे. ठीक आहे. त्यानंतर बटुले कृष्णा प्रेझेंट सर. ओके. कीर्ती नेहरे कोणी कॉन्टॅक्ट केला का तिला? ओके, तुमचे चेहरे सांगताय. व्हेरी गुड. त्यानंतर जाधव ओम, प्रणव Present. पडोळ, प्रेझेंट सर. भवर प्रीतम, साई देवरे सकाळच्या बॅच मध्ये. ठीक. त्याच्यानंतर सोनोने साई, प्रेझेंट सर. जगताप वेदिता, त्याच्यानंतर बागल प्रियंका, गांगुर्डे मोनिका. ओके. त्याच्यानंतर गोरे अनिशा. प्रेझेंट सर. येस. कदम ऋतुजा. प्रेझेंट सर. ओके. त्यानंतर राणी जाधव. ओके. नेक्स्ट MIT येवलाच आहे. दर्शन सांगळे, प्रेझेंट सर. हर्षाली जाधव. प्रेझेंट सर. त्यानंतर डेटा के काजल. प्रेझेंट सर. डेट के काजल. प्रेझेंट. कधी कधी सरनेम मला समजत नाही इंग्लिश मधले, त्यामुळे सॉरी. ओके. मयूर पवार, प्रेझेंट सर. ओम वडे, प्रेझेंट सर. प्रथमेश जगताप. प्रेझेंट सर. त्यानंतर सईद गायत्री, प्रेझेंट सर. साक्षी घुगे, सूर्यवंशी साई. प्रेझेंट सर. ओके. जगजाप स्नेहल, प्रेझेंट सर. ओमकार किशोर शेजूळ. ओमकार आहे का? ओमकार शेजूळ नाही. ठीक आहे. त्यानंतर विद्या लांडे, मयूर पवार. त्यानंतर अदिती जाधव. प्रेझेंट आहे का? पृथ्वीराज राजपूत, अनुजा चव्हाण. प्रेझेंट सर. मयूर पवार अब्सेंट आहे. अदिती जाधव पण ऍबसेंट आहे. त्यानंतर पृथ्वीराज राजपूत पण ऍबसेंट आहे. अनुजा चव्हाण प्रेझेंट आहे. हो सर. ओके. आराध्या चव्हाण, प्रेझेंट सर. आरती बनकर,
प्रेझेंट सर. अश्विनी वरकड. Present, sir. ओके. गायत्री ठोंबरे. Present, sir. कृष्णा दतिंग. कृष्णा प्रेझेंट आहे का? ऋषिकेश पुरे. ऋषिकेश पुरे. पूनम जगदाळे. Present, sir. कीर्ती कुमावत. कीर्ती कुमावत प्रेझेंट आहे का? त्यानंतर कार्तिक निळे. प्रेझेंट सर. सॉरी, कार्तिकी कुमावत आहे वाटतं. कार्तिकी हो. प्रेझेंट आहे का? हो सर. ठीक आहे. कार्तिक निळे प्रेझेंट आहे ना? प्रेझेंट सर. प्रांजली कुटे. प्रेझेंट सर. रेश्मा गायवट. रेश्मा गायवट. Present, sir. ठीक आहे. रुपाली भागवत. रुपाली भागवत प्रेझेंट आहे का? Present. 2 मिनिटं झालं. ऋतुजा जाधव. त्यानंतर समीक्षा. समीक्षा प्रेझेंट आहे का? प्रेझेंट सर. वाघ प्रेझेंट आहे का? वाघ साची. वैष्णवी शेळके. प्रेझेंट सर. काय झालं मॅडम? ठीक. ओके. श्रुतिका. Present, sir. स्नेहल. स्नेहल बोर्डे. ठीक आहे. दिव्या. दिव्या प्रेझेंट आहे. दिव्या सूर्यवंशी. दिव्या सूर्यवंशी प्रेझेंट आहे का? समृद्धी सूर्यवंशी. Present, sir. ओके. वैष्णवी उगले. वैष्णवी उगले. ओके. ठीक आहे. सो आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपला जो पार्ट असेल तो असेल लिस्टचा. ओके. सो प्रत्येकाने तो पार्ट व्यवस्थित क्लिअर करून घ्या. ओके. मी नोट्स शेअर करेल. ऑलरेडी नोट्स दिलेला आहे माझ्यामध्ये, त्यामध्ये लिस्ट आहे. ओके. सो उरलेल्या 5 नोट्स आहे पुढच्या वीकच्या, त्या मी सर्व शेअर करणार आहे. ओके. त्याचबरोबर तुम्हाला LMS चे लॉग इन भेटतील, त्यामध्ये या रेकॉर्डिंग्स पण असतील. आज तुम्हाला त्या रेकॉर्डिंग पण भेटून जातील. सो प्लीज रेकॉर्डिंग मध्ये जा आणि या सर्व रेकॉर्डिंग बघा एकदा. तुम्हाला जिथे जिथे प्रॉब्लेम असेल तिथे तिथे हे सॉल्व्ह करा आणि जे समजले नाही ते मला विचारा. ओके. ज्यांना ज्यांना इश्यू असेल, मी उद्या पूर्ण दिवसभर अवेलेबल आहे. तुम्ही मला कॉल करू शकताय, मी तुमच्या सिस्टीमचा ऍक्सेस घेईल किंवा डायरेक्टली व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट शेअर करू शकताय. क्लिअर आहे सर्वांना? येस. ऑनलाईन मेंबर क्लिअर आहे? Yes, sir. Yes, sir. आणि मेन Yes, sir. म्हणजे सॉफ्ट स्किलची बॅच आहे ती मिस करू नका. ओके. फाईन. हो सर. येस. सो थँक्यू सो मच गाईज. येस प्लीज. असाइनमेंट घेणार होते तुम्ही, सबमिट कसे करायचे? ती सबमिटचं आहे ना, ऍक्च्युली LMSचं लॉग इन ऍक्टिव्ह नाही झालेली, तर ते आज इव्हिनिंगला होते. असाइनमेंट रेडी करून ठेवा, मी तुम्हाला सोमवारी सांगेल ते. ठीक आहे. चालेल. थँक्यू सो मच अँड हॅव अ ग्रेट डे. थँक्स अ लॉट.